नमस्कार श्रोते हो. नर्मदे हर. महेश आत्माराम सावंत यांचा एक लेख मी आता आपल्यासाठी सादर करतो आहे. मी दत्ता सरदेशमुख. नर्मदेच्या काठावर मैयाचा प्रगटोत्सव. नर्मदे हर. 4.5 करोड वर्ष झाली. माघ शुक्ल सप्तमी असलेल्या कोणत्या तरी एका रविवारी मध्यान्हकाळी पृथ्वीवर एक तेजस्वी शलाका प्रवाहित झाली. कुठं? तर जिथं शिवासह अनेकांनी तपश्चर्या केली होती अशा मेकल पर्वतावर. अवघ्या जीवसृष्टीला आनंद देणाऱ्या या प्रसन्न प्रवाही देवतेचं साक्षात शंकराने नामकरण केलं, नर्मदा. आणि आनंद देवांना झाला, आनंद असुरांनाही झाला, आनंद पशूंना झाला, आनंद पक्ष्यांनाही झाला. माघात चैत्र दरवळू लागला. वेलींवर फुलं बागडू लागली, वृक्षांवर फळं लगडू लागली. आनंद अवघ्या सृष्टीला झाला. आणि सुरू झाला एक अविरत प्रवास. हजारो, लाखो, करोडो वर्ष, अगदी गंगा यमुनेच्याही पूर्वीपासून. अत्यंत प्रतिकूल बिकट मार्गातून, दऱ्याखोऱ्यातून झेपावत, न थांबता, न थकता, संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा उद्धार करत, हो अगदी प्रत्येकाचा, कोणताही निकष न लावता, कोणतीही कसोटी न पाहता, जवळ आलेल्या प्रत्येक लेकराला तिनं भयमुक्त केलं. जगाला तिनं फक्त प्रेम दिलं. आनंद वाटला, कारण ती आई होती. आणि म्हणूनच ती संत साधकांना, ऋषीमुनींना, यक्षगंधर्वांना इतकंच नव्हे तर सुरांनाही पूज्य झाली. ती नर्मदा मैया म्हणून प्रसिद्ध झाली. माई तुझ्या काठावर संस्कृती फुलत गेली. कुणी तप केलं, कुणी जप केला, कुणी मंदिरं उभारली, कुणी घाट बांधले, कुणी यज्ञशाळा सुरू केल्या, कुणी ज्ञानशाखा उघडल्या. तुझ्या किनारी पावलोपावली तीर्थक्षेत्र निर्माण झाली, सिद्धक्षेत्र निर्माण झाली. लोक आनंदानं एकत्रित जमू लागले आणि तिला जत्रेचं स्वरूप येऊ लागलं. मग तीच परंपरा बनली, वर्षानुवर्षांची, पिढ्यानपिढ्यांची. हळूहळू ही लोकसंस्कृती मानवी जीवनाचा भाग बनली. आज तो रविवार नाही, पण तिथी मात्र तीच आहे, माघ शुक्ल सप्तमी. आणि तुझ्या काठावर धुमधडाका सुरू आहे तुझ्या जय जयकाराचा. सारा आसमंत दणाणून जातोय तुझ्या स्तुतिगीतांनी. बेभान होऊन नाचतायत तुझे भक्त. झांज, नगारे, नाद ब्रह्मात तल्लीन झालेत. शंखनाद सर्वत्र घुमू लागलेत. धूप सुगंधानं तुझा किनारा भारून गेलाय. असंख्य दीपांची रांगोळी तुझ्या जलांवर हिंदोळे घेते. तुझे पुत्र तुला चुनरी अर्पण करतायत. भाविक भंडारा घालून पुण्याची लयलूट करतायत. वातावरणाच्या अशा बेहोशीत तुझे भक्त तल्लीन झालेत. एकच मंत्र म्हणतायत, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि किती भाग्यवान आहे मी, कारण या स्वर्गीय सुखात मी देखील सहभागी आहे. माते तुझ्या नावात जशी जादू आहे ना, तशी गंमत देखील आहे. कारण एका बाजूला तुला जेव्हा नर्मदा, आनंद देणारी संबोधतात, तेव्हा दुसऱ्याच क्षणी तू रेवा म्हणजे गर्जना करणारी म्हणून सामोरी येतेस. कधी विवाहित असलेली तू चिरकुमारी म्हणून जनमान्य होतेस. तू जेवढी अवखळ चंचल दिसतेस, तेवढीच तू धीर गंभीर देखील जाणवतेस. कुठल्या तरी प्रपातावरून सहज झेपावणारी तू दुसऱ्या ठिकाणी आपल्या सहस्र कुंतलातून सहस्रधारांचा प्रवाह लिलया खेळवतेस. आणि तिसऱ्या ठिकाणी मात्र तू शांत ध्यानस्थ स्वरूपात सामोरी येतेस. हेच तर तुझं वैशिष्ट्य आहे. तुझं असं हे आरण्यक सौंदर्य खरंच संमोहित करणार आहे. म्हणूनच तुझ्या भक्तीत गुंतलेल्या माझ्यासारख्या सामान्य जीवासाठी तू काशीची गंगा आहेस, वृंदावनातली यमुनाही आहेस, अयोध्येची शरयू तूच आहेस आणि उज्जैनची क्षिप्रा देखील तूच आहेस. नाशिकच्या गोदावरीत तूच दिसतेस, तर लखनौच्या गोमतीमध्ये तुलाच पाहतो. अहमदाबादच्या साबरमतीमध्ये तूच वसतेस आणि लुधियानाची सतलजही तुझंच रूपड आहे. इतकंच कशाला, त्रिवेणी संगमातल्या पवित्र जलातही
तूच सामावलेली आहेस. खरं सांगायचं तर मला सर्वत्र तू आणि तूच दिसतेस. याला तू भक्ती म्हण किंवा शुद्ध वेडेपणा. पुराणकार म्हणतात की तू गंगेसदृश्य पवित्र आहेस. चूक, पूर्णपणे चूक. वेदांना तुझी महती कळली नाही, ती पुराणांना कशी उमगणार. गंगेचा आदर राखून नम्रपणे एक सांगावंसं वाटतं की हीच गंगा स्वतःला संजीवनी प्राप्त करण्यासाठी तुझ्याच जलात स्नान करते ना. आणि हो, गंगा तुझ्यापेक्षा लहान आहेच की, किमान 2-2.5 कोटी वर्षांनी. सामान्य जीवांचाच नव्हे तर अनेक साधकांचाही केवळ तुझ्या दर्शनानंच उद्धार होतो. मग श्रेष्ठ कोण. तरीही गंगा असो वा नर्मदा, आम्हाला दोघीही सारख्याच पूजनीय आहेत. मात्र तरीही जिच्या कुशीत हजारो नव्हे तर कोट्यावधी तीर्थ आहेत, अशी एकमेव मात्र तूच आहेस एवढं मात्र निश्चित. आणि तुझ्या काठावरच्या तीर्थात देखील एक गंमत आहे. इथं देवतीर्थ आहे, तसंच दानवतीर्थ देखील आहे. यक्षतीर्थाबरोबर गंधर्वतीर्थसुद्धा आहे. रावणतीर्थाच्या बरोबरीनं मेघनाथ तीर्थ पण आहे. इतकंच काय तर भालूतीर्थाप्रमाणेच वानरतीर्थसुद्धा आहे. थोडक्यात काय तर तुझ्या किनाऱ्यावर कोट्यावधी तीर्थांची मांदियाळी आहे. नर्मदा मैया, तू मला आवडायचं अजूनही एक कारण आहे बरं. कारण तुला आमच्यासारख्या मानवी भावना आहेत. आमच्या सुखदुःखाची तू सोबतीण होतेस. संकटात तू आमचा मार्ग होतेस. ज्या विश्वासानं आमची दुःख तुझ्या खांद्यावर मोकळी करतो आम्ही, त्याच विश्वासानं आनंदातही तुझ्या चरणी नतमस्तक होतो. तुझ्याप्रमाणे आम्हीही कुणावर तरी कधीतरी प्रेम केलं होतं. तुझ्यासारखा क्रोध कधीतरी आम्हालाही येतो. तुझ्यासारखा अवखळपणा कधीकधी आम्हीही करतो. आणि तुझ्यासारखा गंभीर होण्याचा प्रयत्नही आम्ही करतो. पण तू ज्या समर्पण भावनेनं सागरात सामावतेस ना, ती समर्पणाची भावना अजून माझ्यात वृद्धिंगत होत नाही. आणि म्हणून तर तू देवी आहेस, तू दैवी आहेस. आणि त्याचमुळं तू चेदी राजांची भूषण आहेस, तर कलचुरी घराण्याची प्रतिष्ठा आहेस. बघेल वंशीयांची आस्था आहेस. गोंडांचा तू सन्मान आहेस. आणि माझ्यासारख्या जनसामान्यांची मैया आहेस. नर्मदा मैया, नर्मदे हर. जीवनभर नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदेच्या काठावर मैयाचा प्रगटोत्सव या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक महेश आत्माराम सावंत, मुक्काम पोस्ट तोंडली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. कुणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा. लेखन दिनांक 16 फेब्रुवारी 2024. रसिक मित्र हो, ही पोस्ट शुभांगी घाग आठवले यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.